आई हे बघ, तू दार उघडलेस ना त्यातच सगळं आलंय. मलाही चांगलं माहिती आहे तुझी इच्छा नाहीये माझी आणि घरच्यांची दिवाळी अशी दुःखात जावी. आई बोल ना माझ्याशी. आई का चिडलीस एवढी? बोल ना प्लीज. तुला चांगलंच माहिती आहे इंद्रा मी अशी का वागते ते. सांग ना मला, का केलं होतंस तू त्या राणीशी लग्न? लग्न करून जेव्हा घरी आलास तेव्हा मला काय म्हणाला होतास तू? तू तिला तुझी सून मानणार नाहीयेस, तसं मी तिला कधीच माझी बायको मानणार. मी तिला याचसाठी लग्न करून घेऊन आलोय. तिला पावला पावलावर तिची लायकी दाखवून देता येईल. आणि आता कसं वागतोयस? तुझं तुला तरी भान आहे का? ताई मी काहीही विसरलेलो नाहीये, पण दिस टाइम राणीची काहीच चूक नाहीये तरी मी तिच्याशी वाईट कसं वागू? म्हणजे मी तिच्याशी वाईट वागते असं म्हणायचंय तुला? आई मला तसं नव्हतं म्हणायचं. तेच म्हणायचंय तुला इंद्रा. आता ना मला तुझ्या वागण्याचा हळूहळू अंदाज यायला लागला. आता तुला आई आणि बायको मध्ये तुझी बायको जास्त जवळची वाटायला लागली का? आमच्या दोघींमध्ये आता तू तिची निवड करतोयस. माझ्यापेक्षाही ती जास्त महत्वाची आणि जवळची वाटते तुला. चांगलंय. असं काही नाहीये. तुझ्यात आणि तिच्यात मी नेहमी तुला चूज करणार हे तुलाही चांगलं माहिती. तू आई आहेस माझी. आता सण आहे, दिवाळी आहे. तिने एवढं काय काय केलंय माझ्यासाठी, त्यामुळे तिच्याशी असं बिहेव करणं चुकीचं नाही ठरणार का? आई ऐक ना, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आई ट्रस्ट मी. तुला जसं वाटतंय तसं काहीही होणार नाहीये. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई सोड ना राग. आई प्लीज माझ्यासाठी. इंद्रजीत सर जर माझ्याशी असंच वागत राहिले तर मालती मॅडम माझा अजूनच राग करतील. काय करू मी? राणी काय झालंय? एवढा पसारा करतोय, तू वैतागत नाहीयेस, रिॲक्ट होत नाहीयेस काहीच? कारण मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दाम माझी खोड काढण्यासाठी करताय. कारण मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. हो सर, टेन्शन तर येणारच ना. तुम्ही का वागताय असं? कशाबद्दल बोलतेस तू? सर तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही मालती मॅडमला दुखावताय? सर एवढंच जर वाईट वाटतंय तर का करताय असं? तिथं गुत्त्यावर सुद्धा तुम्ही माझ्यासाठी मारामारी करत बसलात. काय गरज होती हिरो बनायची? हा, तुम्हाला काय झालं असतं तर? आणि इथं घरी येऊन तुम्ही मालती मॅडमशी वाद घालत बसलात. सर तुम्ही माझ्यामुळं का स्वतःवर संकट ओढवून घेताय? तुम्हाला झालंय तरी काय? आता तुला काय सांगू राणी, मला काय झालंय याचं उत्तर मलाही मिळत नाही. मी असं का करतोय, का वागतोय, माझं मला खरंच कळत नाहीये. मला फक्त आता एवढंच कळतंय, जे मी वागतोय तेच बरोबर आहे. अहो सर, असं शांत बसू नका, काहीतरी बोला. सर मला नाही आवडत मालती मॅडमला माझ्यामुळे त्रास झालेला. आणि त्यांची जर माझ्यामुळे अशी चिडचिड होणार असेल ना तर मी नाही राहत या घरात. सर माझ्यामुळे या घरात वाद व्हावा,
माणसं एकमेकांपासून लांब जावी असं नाही वाटत हो मला. आणि मला माफ करा, मला मालती मॅडमला अजून दुखवायचं नाही. मी जाते. असं करून कसं चालेल राणी? तू मैदान सोडून पळतेस. मी ज्या राणीला ओळखायचो ती राणी अशी नव्हती. ती अशी चॅलेंजेस न स्वीकारता पळून नाही जायची. प्रत्येकाच्या सुखासाठी आनंदासाठी झटायची, संकटांना भिडायची. प्रत्येकाच्या मनात आपला गोडवा उतरवण्याचा प्रयत्न करायची. मला ती राणी पुन्हा बघायची. ती राणी जी प्रत्येक संकटासमोर वाघिणीसारखी उभी पण राहायची आणि जिंकायची सुद्धा. मला ती राणी पुन्हा भेटेल ना? मी त्या राणीला खूप मिस. दादू, राणी, तुम्हाला धनतेरसच्या पूजेसाठी खाली बोलवलंय. हो ठीक आहे. काय झालं दादू? मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? सॉरी हा, पण आता एक काम करा, आता थोडा ब्रेक घ्या आणि नंतर कॅरी ऑन करा. ओके, चला पूजेसाठी. आजूब्रो, विक्रांत दादा, तुमच्याकडचे धणे द्या, पूजा करायची. अगं चिकुडी, त्यांच्याकडे कुठून आलेत धणे? हे बघ, धणे, 5 प्रकारची धान्य आणि सोनं हे मी आधीच काढून ठेवलंय. आता या सगळ्याची आपण पूजा करायची. हा, आली मालकीण. या घरात सदी लादी पुसायची लायकी नाही हिची, पण आता नको नको म्हणत सगळा मान घेऊन टाकेल. चला बाई, आपल्या घरची लक्ष्मी आली. आता आपण पूजेला सुरुवात करूया. राणी इंद्रा, पूजेला बसा. हो.